हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो. आज आपण 3 प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. इथे ब्लाऊजची उंची टाकून घेते मी 14 इंच प्लस 1 इंच म्हणजेच 15 इंचावर मार्किंग केलं आहे. तुम्ही आवडीनुसार ब्लाऊजची उंची इथे टाकून घ्यायची आहे. 3 प्रिन्सेस कट ब्लाऊज म्हटलं की थोडीशी उंची जास्तच ठेवायची. प्रिन्सेस कट ब्लाऊज म्हटलं की उंची 1 इंचानी तरी एक्स्ट्राच घ्यायची. आता आपण इथं शोल्डर टाकून घेऊ. तर शोल्डर मी घेतलं 5.5 इंचाचं आणि मुंडा उंची घेतली 5.25 इंचाची. ही एकदम परफेक्ट नाही आहे बरं का. जर तुमची साईजमध्ये काही हे असेल, कुणाचं मुंडा उंची ही काहींना साईजनुसार हे असते, तर मी 36 साईजला 5.25 इंच घेतलेली आहे. ही तुम्हाला एकदम छान आणि आरामशीर बसणार आहे. आता इथे आपण घेतलेलं आहे घडीचं माप 9 चौक 36, 2 इंच शिलाई मार्जिन. तर आपण इथं घेतलं तर संपूर्ण 11 इंचाची घडी आणि सरळ लाईन आखून घेतलेली आहे. आता जी मुंडा उंची आपण घेतलेली 5.25 तिचा मधला सेंटर काढून घेतला आणि तिथून द्यायचा मोंड्याचा आकार. तर हा आपला शेप देऊन झाला. तर अशा पद्धतीने शेप आपण देऊन घ्यायचा आहे. तर हा बॅक पार्टचा मोंड्याचा शेप झाला. शेप देऊन झाल्यानंतर आता आपण इथं घेऊ गळा रुंदी. तर 2.25 इंचाची मी इथे गळा रुंदी टाकते. इथं आपण घेतला मागचा गळा. तर 10 इंच 10.5 इंच जो काही गळा आहे ना तो टाकून घ्यायचा आणि अशा पद्धतीने 2.5 इंच गळा रुंदी घेऊन बॉक्स काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने गोल गळ्याचा मी शेप देऊन घेतला. तुम्ही आवडीनुसार इथे गळा घेऊ शकता. इथं आपला बॅक पार्ट हा रेडी आहे, संपूर्ण तयार आहे. आता आपण याला कट करून टाकू. त्याच्यानंतर फ्रंट पार्ट बघू. खूप सोपी पद्धत आहे, अगदी 5 मिनिटात याचं कटिंग होतं. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण आवडला तर लाईक करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओत काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की विचारा. तर इथं आपण काय केलं, बॅक पार्ट कट करून घेतला. आता दुसऱ्या साईडला आपण सेम टू सेम हा पार्ट आखून घेणार आहे. तर आपल्याला बाही पण काढता यावी अशा पद्धतीने मी बाहीचा पेपरचा वापर करणार आहे. तर मी थोडंसं आता हिला कट करून घेते. इथं थोडा एक्स्ट्राचा पेपर आहे तो तुम्ही अगोदर पण आपण हे कट करून घेऊ शकतो. अशा पद्धतीने पेपर मी इथं ठेवून घेतला. तर खालच्या साईडने आपल्याला थोडंसं 1-1.5 इंच एक्स्ट्रा खाली सोडून मी अशा पद्धतीने पेपर हा बॅक पार्ट जो आहे तो पेपरवरती ठेवून मी आखून घेते. तर सेम टू सेम आखायचं आहे आपल्याला. हे बघा आपण सेम टू सेम आखून घेतला. आता हा बॅक पार्ट बाजूला ठेवू. तर सगळ्यात पहिला जो मोंड्याचा राऊंड आहे ना, शेप द्यायचा आहे ना आपल्याला, तो आपण व्यवस्थित करून घेऊ. कारण की तो आपण घेतलेला बॅकचा होता. आता फ्रंटचा जो आहे तो आपल्याला या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. फ्रंटला खोल आकार थोडा घ्यायचा आहे. तर कमी 1 इंचानी तरी आपण इथे 1 इंचानी शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथून आपण घ्यायचा पुढचा गळा. तर मी 7 इंचावर पुढचा गळा टाकला, 2.5 इंच गळा रुंदी टाकली. आता इथं बॉक्स काढून घेऊ आपण. पानाचा आकार काढून घेतला. पुढचा गळा तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता. आता इथून घ्यायचा 10 इंच 10.5 इंच म्हणजे जे काही आपली टक्स आहे, कटोरी टक्स पॉईंट 10 इंच आहे. 10.5 इंचावर मार्क करून घेतलं. आडवा टक्स 4.25 इंच घेतला आणि उभा सुद्धा टक्स जो आहे तो आपण जी कटोरीचा टक्स पॉईंट आहे त्याला जोडायचं आहे आपल्याला. बघा या पद्धतीने सरळ लाईन काढून घ्यायची. आता आपण 1.5 इंचाचं इथं पफसाठी पॉईंट घेणार आहे. तर 1.5 इंच एक ह्या साईडनी, 1.5 इंच त्या साईडनी आणि इथून घ्यायचं आपल्याला 2 इंचावर मार्क करायचं आहे. तर या पद्धतीने करून घेतलं. आता शेप देऊन घेऊ आपण. प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे आपल्याला. या पॉईंटपासून वर मी 1 इंच अंतर घेतलं टक्स पॉईंटपासून आणि या पद्धतीने शेप देऊन घेतला. आता इथूनच थोडंसं आपल्याला असे 2 साईडला 2 असे हे करायचं आहे. गॅपिंगसाठी आपल्याला इथे कपडा काढायचा आहे. तर तो
तिथे अगोदरच आपल्याला कट करून टाकायचं आहे तिथलं. फिटिंग साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला इथे शिवायची आहे योकपट्टीचं. तर योकपट्टीचं मी मार्किंग लगेच करून घेते बघा. 2 इंचावर आपण जी लाईन आखली त्याच लाईनीनुसार आपण 2 इंचची योकपट्टीचं मार्क करून घेते. तर सरळ लाईन आखून घेतली आणि पाऊण इंचानी शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला योकपट्टीचा या पद्धतीने. आता देऊन घेतल्यानंतर खालच्या साईडनी लगेच पाऊण इंच आपण वाढवून घेऊ. हे बघा, म्हणजे योकपट्टी आपल्याला नंतरून वाढवण्याचा ताणच नाही राहणार. कपड्यावर इकडे तिकडे आपण पेपरवर लगेच वाढवून घेतली, त्याच्यासाठीच आपण खालच्या साईडने एक्स्ट्रा सोडला होता पेपर. आता फिटिंग साईडला जे अर्धा इंच वाढवलेलं आहे ना, तो पण पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे, मोंढ्यामध्ये जॉईंट करायचा आहे. तर या पद्धतीने बघा मी आता पॉईंट जोडून घेते. तर तो आपल्याला जोडायचा आहे. आता बाकीचे सर्व पार्ट आपण इथे कट करून घेऊ, वेगळे करून घेऊ. आता इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. योकपट्टी मी काढून घेतली. आता बाकीचा जे काय आपण आकार शेप दिलेला आहे तो व्यवस्थित आपल्याला इथं कट करून टाकायचा आहे. आता आपण इथं घेतला गळा कट करून घेतला इथं. तर बघा किती छान आपलं कटिंग झालेलं आहे. तर याला जे आहे ना आपल्याला मार्किंग वाढवायचं आहे. योकपट्टीला तर काहीच गरज नाही, आपण अगोदरच पाऊण इंचानी योकपट्टी वाढवून घेतलेली आहे. पण जे हे 2 पार्ट आहे ना, गळ्याचा आणि एक फिटिंग पार्ट, तो आपल्याला इथे वाढवायचा आहे. तर तो कसा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी आपण इथे एक मी ब्लाऊजचा कपडा घेते आणि ते तुम्हाला दाखवते. तर आपला हा जो राऊंड आहे इथला तो आपल्याला अर्धा इंचानी वाढवायचा आहे साईडनी. सेम टू सेम सगळ्यात पहिला आखून घ्यायचं आणि अर्धा इंचानी वाढून घ्यायचं. हा पण पार्ट तसाच करायचा, सेम टू सेम आखून घ्यायचा आणि अर्धा इंचानी वाढून घ्यायचा. योकपट्टीत आपल्याला काहीच वाढवायचं नाही आहे, बाकीचे पार्ट सेम टू सेम ठेवून कट करायचे आहेत. तेवढंच फक्त आपल्याला जी काय आपण पॉईंट जोडतो ना ब्लाऊज शिवताना तेवढे आपल्याला जोडायचे, अर्धा इंचानी वाढवायचे आहेत फक्त. आता आपण घेऊ बाही कट करून. तर बाही कटिंगसाठी मी उंची टाकते आहे 5 इंच. हे बघा 5 इंचावर मी पॉईंट घेतला, सरळ लाईन आखून घेते. आता इथं घेतला दंडघेर 6 इंच, शिलाई मार्जिन 2 इंच. आता कॅप हाईट घेतली मी 2.5 इंच, तिथंही लाईन आखून घेतली. आता देऊ शेप आपण. तर दंडघेर किती 6 इंच, कॅप हाईटवर घ्यायचं 7 इंच, 2 इंच शिलाई मार्जिन, 1 इंच ॲड करून घेतलं आणि या पद्धतीने आकार देऊन घेतला. आता बाही कट करून घेऊ आपण. तर तुम्हाला बघू शकता आपण संपूर्ण जे काही कटिंग आहे 3 प्रिन्सेस कटचं ते बघितलं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ.